यानंतर एक मोठी बातमी समोर येते। हेक्टरी 8,500 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे। यातले जवळपास आता 1829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता प्रति हेक्टरी मिळणार 18,500 रुपयापासून तर तुम्हाला इथं 27,000 रुपयापर्यंत, तर काही शेतकऱ्यांना इथे हेक्टरी मिळणार आहे 32,500 रुपये। तर या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता नरेंद्र मोदी यांनी सांगितली आनंदाची बातमी। बघा शेतकरी बांधवांनो, नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा करण्यासाठी येत आहे। आता अखेर या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी, जसं की राजस्थानमधील जेथून इथं येथे पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत 30 लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये त्यांनी 3,200 कोटी रुपये आता जमा करण्याला आदेश देऊन टाकलेला आहे। पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते। आज अखेर पीक विमा इथे येणार, उद्या पीक विमा येणार, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता। आता पीक विमा वाटपाला आता मुहूर्त लागलंय हे आपल्याला दिसत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंददायी बातमी आणि खुश करणारा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। सरकारने लवकरच अजूनही 8,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, बघा जो आता 25% अग्रिम पीक विमा होता तो भरपूर या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला नाही। काहीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट झाले होते। आता यावरती जे काय तर सरकारने विचार करून आणि कॅबिनेटची बैठक घेऊन आता यामध्ये आता सरकारने निर्णय घेतलेला आहे की बघा इथं 3,200 कोटी रुपयांचा निधी हा वितरण आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सरकारने मंजुरी दिली। परंतु शेतकरी बांधवांना एक गोष्ट नक्की तुम्हाला जाणून घ्यायची आहे, कारण की बघा सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं म्हणजे की कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे महाराष्ट्र राज्यांमध्ये मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारकडून एक खूपच आनंदाची बातमी आता आपल्याला सांगण्यात आलेली आहे। बघा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी सरकारने परवानगी हे बँकांना देऊन टाकलेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, अगदी 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण की सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून इतके महिने झाले मुहूर्तच इथं लागलं नव्हतं, परंतु अखेर आता पीक विमाला इथं मुहूर्त लागलं। नुकसान भरपाई आता तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे टाकण्यासाठी सरकारने आता तब्बल बँकांना चेक देऊन टाकलेला आहे। 3,200 कोटी रुपयाचा निधी हा सरकारने वितरण करण्याला मंजुरी दिली। आता बघा पहिल्या जसं की टप्प्यांमध्ये जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, त्यामध्ये बघा आता 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि 82 तालुक्यांचा त्यामध्ये आता समावेश करण्यात आलेला आहे। आता संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो, जिल्ह्यांची यादी सांगतो, तालुक्यांची यादी सांगतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कारण की बघा तीळ संक्रांतीच्या निमित्त सरकारने आता कॅबिनेटची बैठक पार पाडली होती। आता संक्रांतीनिमित्त सर्व शेतकऱ्यांना आता जसं की आनंददायी निर्णय देण्याचं त्यांनी आता ठरवलेलं होतं। आता तोच निर्णय सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आता पोहोचलेला आहे। शेतकरी बांधवांनो, आणि शेतकऱ्यांसाठी मोठी इथं आनंदाची बातमी सरकारने तुमच्यासाठी सांगितलेली आहे। पहिला टप्पा काय असणार आहे, दुसरा टप्पा काय असणार आहे, तिसरा टप्पा काय असणार आहे, संपूर्ण जिल्ह्यासह यादी हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तालुक्यासह गावासह यादी दाखवणार आहोत। फक्त व्हिडिओला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, आता बघा जाणून घ्या या योजनेमध्ये कोणाला इथं 14,000, कोणाला 15,000, कोणाला 16,000, तर कोणाला 20,000 इतक्यापर्यंत रक्कम देखील आता मिळणार आहे। म्हणजे बघा एक मर्यादेचा आकडा सरकारने ठेवलेला आहे। अलग अलग अमाऊंटमध्ये हे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार हे देखील माहिती आता सरकारने सांगितलेली आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला लक्ष देऊन इथं माहितीला बघायचं आहे, जिल्ह्यांची काय यादी असणार आहे संपूर्ण माहिती सांग, कारण की 2025 मध्ये बघा तुम्हाला तर माहिती आहे पावसामुळे मोठं जास्त इथं सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। सर्व शेतकऱ्यांची इथं शेतजमीनचं पूर्ण इथं पीक नापीकग्रस्त झालेलं आहे। बघा शेतकरी बांधवांना त्यांची आता गुरे जनावरांचे देखील इथं मृत्यू झालेला आहे। विहिरीमध्ये भरपूरशा मात्रामध्ये गाड्या देखील साचलेला आहे। पिके त्यांची जशी की खराब झाली, वाहून गेली, जमीन खरडून गेली, मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं आता इथं नुकसान झालं। परंतु याचा विचार करून सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा सरकारने आता एक सवलत दिलेली आहे। म्हणजेच बघा सरकारने बघा इथं 633 कोटी रुपयाचा निधी सरकारने वाटप केलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारने इथं सांगितलेलं आहे की आता सर्व शेतकऱ्यांना जो काही थांबलेला इथं थकीत आणि रखडलेला पीक विमा होता तो सर्व पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण लवकरच टाकणार आहोत। परंतु बघा आता त्यांनी बँकांची यादी सांगितलेली आहे। या बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे देखील सांगतो। पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक,
फेडरल बँक, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक या सर्व बँकांमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी खातं काढलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का या सर्व बँकांपैकी एका जरी बँकेमध्ये तुमचं खातं ओपन केलं असेल तर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा निर्णय असणार आहे. परंतु आता बघा, ह्या बँकेमध्ये तुमचं खातं असल्यानं तर तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाही, परंतु तुमच्याकडे स्वतःची फार्मर आय डी असणं देखील अनिवार्य असणार आहे. आणि त्याही व्यतिरिक्त महत्त्व म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्याला हे तुमचं बँक अकाउंट लिंक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. कारण की 2026च्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलं तर तुमचं आधार कार्ड अपडेट करून हे तुम्हाला लवकरात लवकर बँकेमध्ये आधार कार्डची झेरॉक्स हे सबमिट करावं लागणार आहे. तेव्हाच तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी बघा, आनंददायी निर्णय हे तीळ संक्रांतीनिमित्त सर्व शेतकऱ्यांच्यासाठी आता सरकारने घेतलेला आहे. शेतकरी बांधवांनो, त्यानंतर जिल्ह्यांची यादी बघून घ्या. पहिला जिल्हा असणारा रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, धुळे, सातारा, सांगली, त्यानंतर बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली आणि गोंदिया, हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकार पैसे टाकणार असं देखील सरकारने सांगितलेलं आहे. गोष्ट जर येऊन आता आपण जर पाहायला गेलं की तर पैसे आमच्या खात्यामध्ये कोणत्या कारणास्तव येत नाही, तर भरपूरशा शेतकरी बांधवांनी आता व्हिडिओ देखील बघितला असेल, परंतु त्यांच्या बँकेच्या खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक आहे की नाही हेच त्यांनी चेक केलेलं नाही. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला विनंती आहे, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करा. जर लिंक नसेल तर लिंक करून टाका, कारण की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंट नंबरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे कधीच नसतात. कारण की आधार नंबर टाकला आणि आधार नंबरला जो तुमचा अकाउंट नंबर लिंक असते त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्व पैसे पोहोचत असते. तर शेतकरी बांधवांना आता आपल्या बँकेचं खातं आणि अकाउंट नंबर म्हणजेच आपल्या आधार कार्डला लिंक असणे किती महत्त्वाचं असते हे तुम्हाला आता समजलं असेल. तर हे सर्व कामे जर का तुम्ही केली नसेल लवकरात लवकर करून घ्या. बाकी तुम्हाला 25 ते 26 जानेवारीपर्यंत 100% पैसे मिळून जाणार. बाकी अशा शेती संदर्भातील माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.